शुभरात्री सर्वांना. तर आज आहे संध्याकाळी मस्त चिकनचा बेत आणि थोड्या वेगळ्या पद्धतीनं आज बनवायचं आहे. कारण रोजचं जे मेनू असतं सारखं वेगळं वेगळं खाल्लं तर माणसाला खावं वाटते आणि सारखं एकच मेनू केला तर काय नाही, तर थोडीसं ट्विस्ट म्हणून थोडीशी वेगळ्या पद्धतीनं. तर चला, मी घेतलेलं आहे खोबरं, कांदा घेतलेला आहे आणि थोडेसे जे आहे ते खडे मसाले ते तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर चला, पहिल्यांदा इथं खोबरं टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये. दरबारीच जरा वेगळी करते ना, जरा वेगळी करते. तर चला, हे मसाले घेतलेले जसं की करणफूल, लवंगा, मिरे, एक दालचिनीचा तुकडा, कसुरी मेथी, धने आणि तीळ. तर चला, आता हे सगळं जे साहित्य आहे ते मी आधी इथं भाजून घेणार आहे आणि पुन्हा जे आहे गार झालं की मग मला मिक्सरमधून काढून घ्यायचं. आधी हे भाजून घ्यायचं आणि पुन्हा जे आहे ते कांदा भाजून घेणार आहे. तर अशा पद्धतीने करणार आहे आज चिकन. संध्याकाळचा मेनू जे आहे त्याच चिकनचा आहे. आणि तुम्ही आजचा दिवस जे आहे ते मंगळवार आहे. तर चला, आता कांदा भाजून घेणार आहे. आणि चला, मी कांदा टाकलेला आहे, थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आज जे आहे ते फोडणीला अद्रक लसूण टाकणार नाही, कारण ह्याच्यामध्ये सगळं मला आज भाजून घ्यायचं आहे. आणि डायरेक्ट आपल्याला ह्याच्यामध्ये सगळं फ्राय करून घेतलं की डायरेक्ट फोडणी देता येते आणि टेस्ट पण थोडी वेगळी लागते. तर अशा पद्धतीनं आज करायली भाजी. आणि तुम्हाला कशी वाटली काय नाही ते नक्की सांगा आणि तुम्ही पण करून बघा. तर चला, सगळे मसाले जे ते मी मस्त भाजून घेतलेले आहेत आणि थोडेसे आता गार झाले की मला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत. तर चला, भाजीचं जे साहित्य आहे ते सगळे भाजून ठेवलेलं आहे आणि ते गार होसर आता इकडे मी भाकरी पण करून घेणार आहे. आमच्या इथं चपात्या वगैरे कुणी खात नाही, कारण मटण राहू, चिकन राहू की नॉनव्हेज संग भाकरी सगळेजण खातात, जसं की मुलं पण, मिस्टर पण, आणि मला पण भाकरच आवडते. तर मसाला गार होसर इकडे मी भाकरी पण टाकून घेतलेल्या आहेत आणि जास्त नाही, फक्त 3-4च भाकरी लागतात संध्याकाळी आणि थोडासा भात. तर चला, माझा आता भाकरी पण झालेल्या आहेत आणि मसाला जे आहे ते आता वाटून घेणार आहे. तर मसाला पण माझा गार झालेला आहे, आता मिक्सरमधून काढून घेते. तर चला, आता मसाला पण मिक्सरमधून काढून घेणार आहे. थोडंसं पाणी टाकून जे आहे ते मसाला काढून घेते, कारण तीळ जे आहेत ते थोडंसं पाणी टाकलं तर मस्त वाटलं जाते पेस्ट आणि ग्रेव्ही पण खूप छान होती. तर चला, मस्त वाटून घेतलेला आहे मी मसाला. आता करणार आहे फोडणीची तयारी. जसं की कढईमध्ये टाकलेलं आहे तेल आणि तेल गरम झालं की आपला जे मसाला आहे ते टाकून द्यायचा आहे. थोडीशी हळद, लाल तिखट, कारण खडे मसाले जे आहेत मी सगळे ह्याच्यामध्ये पहिल्यांदाच ॲड केलेले आहेत. तर चला, मसाला चांगला आपला जे आहे ते शिजू द्यायचा आहे तेलामध्ये, कारण ग्रेव्हीला खूप छान असा कलर येतो. जसं की हळद टाकलेली आहे, लाल चटणी टाकलेली आहे, काश्मीरी लाल तिखट, आणि भाजी टाकलेली आहे. सुकं एकीकडे करायचं आणि ग्रेव्ही एकीकडे करायची मला आज. तर अशी माझी भाजी जी आहे तयार झाली. आणि तुम्ही पण नक्की करून बघा आणि कशी वाटली रेसिपी ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मुलगा नॉनव्हेज खात नाही, तर त्याला मस्त केली होती मी भेळ आणि पनीरची भाजी आणि भात. तर संध्याकाळी त्याने भाकर पण खात नाही, तर थोडीशी भाकर दिली ती. तर चला, संध्याकाळचा मेनू होता माझा असा. कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा.